नमस्कार मंडळी, आपण UPS मधल्या संकल्पना शिकतो आहोत सध्या. तर आज आपण पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय, जावामधलं पॉलिमॉर्फिझम म्हणजे काय हे बघूया. ठीक आहे. सो इन जावा polymorphism means the ability of a class to provide different implementations of a method depending on the type of object that is passed to method. ठीक आहे. मी आता तुम्हाला फक्त वाचून दाखवलं, सांगते मी तुम्हाला. ठीक आहे. तर आता पॉलिमॉर्फिझमचा अर्थ काय होतो की एखादी ॲक्शन ही वेगवेगळ्या पद्धतीने, एकच ॲक्शन पण वेगवेगळ्या पद्धतीने करणं, ह्याला पॉलिमॉर्फिझम असं म्हणतात. हे इथे मी सेकंड पॉईंटमध्ये लिहिलेलं आहे. आणि द डेफिनेशन ऑफ अ पॉलिमॉर्फिझम कॅन बी एक्सप्लेन्ड ॲज परफॉर्मिंग अ सिंगल टास्क इन डिफरंट वेज. एकच काम आहे पण ते वेगवेगळ्या पद्धतीने करणे, ह्याला पॉलिमॉर्फिझम असं म्हणतात. आता ह्याचं एक उदाहरण म्हणजे असं सांगता येईल की तुम्ही कुठेही इंटरनेटवरती जरी शिकलात, कुठेही शिकलात पॉलिमॉर्फिझम, तरी हे उदाहरणच दिलं जातं की आपल्या घरातली एखादी स्त्री, आता ती आई पण असते, ती बहीणही असते, ती बायकोही असते, ती सूनही असते, तर तिच्यासमोर जे नातं असेल त्याप्रमाणे ती भूमिका निभावत असते. तर बघा, एकच व्यक्ती आहे पण वेगवेगळ्या नात्यांनुसार ती त्याप्रमाणे त्या व्यक्तीशी वागत असते. हे पॉलिमॉर्फिझमचं एक उदाहरण म्हणून नक्की समजून घेता येईल रिअल लाईफमधलं. त्याचा प्रोग्रॅमिंगशी संबंध नाही आहे, संकल्पना समजण्यासाठी मी तुम्हाला सांगितलं आहे. आता ह्या पॉलिमॉर्फिझमचे दोन प्रकार असतात, कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आणि रन टाईम पॉलिमॉर्फिझम. ओके. Compile time polymorphism can be achieved by method overloading and runtime polymorphism can be achieved by method overriding. ठीक आहे. सांगते मी तुम्हाला, एक्सप्लेन करते. आपण खऱ्या आयुष्यातलं जे उदाहरण घेतलं की एक व्यक्ती पण वेगवेगळ्या भूमिका, तर त्याचा प्रोग्रॅमिंगशी काय संबंध? तर जावा प्रोग्रॅममध्ये एकच मेथड असते जी वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काम करते. आणि वेगवेगळ्या प्रकारे काम करणार हे दोन प्रकारे ठरतं. तर प्रोग्रॅम कंपाईल होत असताना, ज्याला मेथड ओव्हरलोडिंग असं म्हणतात, आणि दुसरं म्हणजे प्रोग्रॅम रन होत असताना, ज्याला मेथड ओव्हररायडिंग असं म्हणतात. मी इथे एक प्रोग्रॅम लिहिला आहे, त्याच्यावरून आपल्याला समजेल की इथे मी एक पेरेंट नावाचा क्लास लिहिलेला आहे. ओके. ज्याच्यामध्ये डिस्प्ले नावाची मेथड लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक मेसेज प्रिंट केला आहे, हॅलो फ्रॉम पेरेंट. ठीक आहे. आता इथे एक चाइल्ड क्लास लिहिलेला आहे जो ह्या पेरेंट कडून डिराईव्ह होतो आहे. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा डिस्प्ले नावाची मेथड लिहिलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक वेगळा मेसेज प्रिंट केलेला आहे, हॅलो फ्रॉम चाइल्ड असा मेसेज प्रिंट केलेला आहे. आता ही जी डिस्प्ले मेथड आहे ही दोन्ही क्लासमध्ये आपल्याला दिसते आहे, दोन वेगवेगळ्या क्लासमध्ये लिहिलेली आपल्याला दिसते आहे. मग कोणत्या क्लासमधली डिस्प्ले मेथड एक्झिक्यूट होईल? तर आपण जेव्हा मेनमध्ये जाऊ, मेन फंक्शनमध्ये, मेन क्लासमध्ये जेव्हा जाऊ, तेव्हा इथे पेरेंटचं OBJ1 नावाचं ऑब्जेक्ट मी क्रिएट केलेलं आहे. आणि हे जे ऑब्जेक्ट आहे हे सुरुवातीला पेरेंट क्लासचं डिस्प्ले मेथड ॲक्सेस करेल आणि त्यानंतर हेच ऑब्जेक्ट मी चाइल्ड क्लासची मेथडही ॲक्सेस करण्यासाठी, इन्व्होक करण्यासाठी वापरलेला आहे. तर तेव्हा ही जी दुसरी डिस्प्ले आहे ही चाइल्ड क्लासमधली डिस्प्ले मेथड आहे. सो त्याच्यामुळे आणि नियम असा आहे की ज्या क्लासचं ऑब्जेक्ट तुम्ही क्रिएट कराल त्या क्लासची मेथड ती मेथड आधी काम करेल. सो ह्या डिस्प्लेमध्ये जो मेसेज लिहिलेला असेल तो आधी डिस्प्ले होईल आणि त्याच्यानंतर दुसऱ्या क्लासमधला मेथडचं काम होईल. सो ह्याच्यामध्ये जो मेसेज लिहिलेला आहे तो डिस्प्ले होईल, असं होईल. ठीक आहे. असं मेथड ओव्हरराईड आपण बघितलं. आता जर आपण चाइल्ड क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं असतं तर आधी चाइल्ड क्लासमधली मेथड जी असेल ती एक्झिक्यूट आधी होईल आणि त्याच्यानंतर पेरेंट क्लासमधली एक्झिक्यूट होईल. हा फरक तुम्ही लक्षात घ्या. आणि हे सगळं मेन क्लासमध्ये आल्यानंतर, म्हणजेच
प्रोग्रॅमचं एक्झिक्युशन सुरू झाल्यानंतर हे सगळं होतं आहे. म्हणून मेथड ओव्हररायडिंग ही रन टाईम, ह्यालाच रन टाईम पॉलिमॉर्फिझम असं म्हणतात. ठीक आहे, हे दुसरा महत्त्वाचा पॉईंट आहे. अजून एक मेथड ओव्हररायडिंग विषयी सांगायचं म्हणजे ओव्हररायडिंग हॅपन्स व्हेन अ चाइल्ड क्लास हॅज इट्स मेथड इम्प्लिमेंटेशन फॉर द मेथड ऑलरेडी प्रेझेंट इन द पेरेंट क्लास. ह्याचा अर्थ असा आहे की डिस्प्ले नावाची जी आपली मेथड आहे ती पेरेंट क्लासमध्ये ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेली आहे. ऑलरेडी त्याच्यामध्ये आपण काहीतरी काम केलेलं आहे डिस्प्ले करण्याचं. तरीसुद्धा चाइल्ड क्लासचं स्वतःचं इम्प्लिमेंटेशन, स्वतःच्या त्या मेथडमध्ये स्वतःचा अजून एक मेसेज चाइल्ड क्लासने टाकलेला आहे. ह्याला मेथड ओव्हररायडिंग असं म्हणतात. जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये इंटरफेस जेव्हा पाहिली होती तेव्हा इंटरफेस म्हणजे त्या इंटरफेस हा असा क्लास असतो ज्याच्यामध्ये मेथड इम्प्लिमेंट केलेली नसते. जो क्लास त्याच्यापासून डिराईव्ह होतो त्या क्लासमध्ये ती मेथड इम्प्लिमेंट केलेली असते. पण इथे मात्र दोन्हीकडे मेथड्स इम्प्लिमेंट केलेल्या असतात. सो हे महत्त्वाचं आहे मेथड ओव्हररायडिंगमध्ये. ठीक आहे, आणि आता रूल्स फॉर मेथड ओव्हररायडिंग काय आहेत तर द मेथड मस्ट हॅव द सेम नेम ॲज इन पेरेंट क्लास. ठीक आहे, दोन्ही क्लासमधलं नाव सेम असलं पाहिजे मेथडचं. त्याच्यानंतर त्याला इट मस्ट हॅव सेम पॅरामीटर ॲज इन पेरेंट क्लास. तर दोन्ही क्लासमधल्या मेथड्सचे पॅरामीटरही सेम हवेत. आणि देअर मस्ट बी इज अ रिलेशनशिप. इज अ म्हणजेच इनहेरिटन्स, म्हणजे तो चाइल्ड क्लास आहे त्याला आपण चाइल्ड क्लास इज अ चाइल्ड ऑफ पेरेंट क्लास म्हणून ते इज अ ही रिलेशनशिप म्हणजेच त्या दोन्ही क्लासमध्ये इनहेरिटन्स असला पाहिजे. हे सगळं झालं मेथड ओव्हररायडिंग विषयी. आता आपण मेथड ओव्हरलोडिंग बघूयात. मेथड ओव्हरलोडिंग विषयी जाणून घेऊयात. कन्सिडर अ क्लास वेअर मल्टिपल मेथड्स हॅव द सेम नेम. इट विल बी डिफिकल्ट फॉर द कंपायलर टू डिस्टिंग्विश बिटवीन एव्हरी मेथड. ठीक आहे, एकाच क्लासमध्ये एकाहून जास्ती मेथड्स आहेत ज्यांचं नाव सेम आहे. तर तेव्हा काय करायचं? टू ओव्हरकम धिस प्रॉब्लेम वी पास अ डिफरंट नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स टू द मेथड or different types of arguments to the method. In this way we achieve method overloading. तर जरी मेथडचं नाव सेम असलं तरी त्याचे जे आर्ग्युमेंट्स आहेत म्हणजेच इनपुट ते आयदर त्याचा नंबर तरी कमी जास्ती हवा, म्हणजे एकामध्ये 2 आर्ग्युमेंट्स असतील तर एकामध्ये एकच असेल, किंवा वेगळा नंबर हवा दोन्ही मेथड्सच्या आर्ग्युमेंट्सचा. ठीक आहे, किंवा नंबर सेम असला, एकच आर्ग्युमेंट आहे दोन्हीमध्ये किंवा दोन्हीमध्ये 2 आर्ग्युमेंट आहेत तर त्याचे टाईप तरी वेगळे हवे. ठीक आहे, डेटा टाईप त्याचे वेगळे हवे. अशा प्रकारे आपण कंपायलरला सांगू की जरी नाव सेम असलं तरी ही ह्या दोन वेगवेगळ्या मेथड्स आहेत. ठीक आहे, आता आपला हा जो मगाचा प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये ओके ठीक आहे, आता इथे आपला हा प्रोग्राम सुरू झाला आहे. हे इथे ओव्हररायडिंग केलेलं आहे मी, आणि आता ओव्हरलोडिंगमध्ये मी तुम्हाला सांगते, ओव्हरलोडिंग एक्सप्लेन करते. ठीक आहे, ओव्हरलोड नावाचा एक क्लासच मी बनवलेला आहे ज्याच्यामध्ये स्टेटमेंट नावाचं मेथड आहे ज्याला नेम नावाची स्ट्रिंग टाईपचं एक आर्ग्युमेंट मी दिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये मी मेसेज प्रिंट केलेला आहे की हाय आय ॲम. ह्या स्ट्रिंगला जे काय मी इनपुट देणार असेल नेम ते त्याला प्लसचं साईन म्हणजे ते जोडलं जाईल, कॉन्कॅटिनेट होईल म्हणजे जोडलं जाईल. सो हाय आय ॲम आणि जे काय नाव असेल ते असा मेसेज प्रिंट होईल. आणि त्याच क्लासमध्ये स्टेटमेंट नावाचंच अजून एक मेथड आहे ज्याच्यामध्ये 2 स्ट्रिंग टाईपचे आर्ग्युमेंट्स मी दिलेले आहेत. सो ते 2 आर्ग्युमेंट्स म्हणजे एक फर्स्ट नेम दिलेला आहे आणि एक लास्ट नेम दिलेला आहे. सो हाय आय ॲम, तर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे दोन्हीही ह्या स्ट्रिंगला जोडलं जाईल. सो इथे आपण मेथड ओव्हरलोडिंग केलेली आहे. कुठल्या प्रकारे केली आहे तर नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स आपण वेगळ्या घेतलेल्या आहेत. इथे एकच आर्ग्युमेंट आहे, इथे 2 आहेत. सो
हे झालं मेथड ओव्हरलोडिंग. आता मगाचं ओव्हररायडिंग आणि ओव्हरलोडिंग ह्या दोन्हीचं आपण हे बघूयात, आउटपुट बघूयात. ठीक आहे. आता हे मात्र ओव्हरलोडिंग मात्र कंपायलेशनच्या वेळेलाच होईल. प्रोग्राम एक्झिक्यूट व्हायच्या आधी जेव्हा कंपायलेशन होतं तेव्हाच कंपायलरला कळेल. हे जेव्हा तो बायनरीमध्ये कन्व्हर्ट करत असेल तेव्हा त्याला हे सगळं समजणार आहे. त्यालाच कंपायलेशन असं म्हणतात. ठीक आहे. सो आपण आता आउटपुट बघूयात. बघा, हे मगाचं ओव्हररायडिंगचं आउटपुट आहे. आधी पेरेंट क्लासमधला मेसेज प्रिंट होईल, मग चाइल्डमधला होईल हॅलो फ्रॉम पेरेंट, हॅलो फ्रॉम चाइल्ड. आणि मग आता इथे मात्र असं काहीही नाही आहे की कुठल्या क्लासमधलं मेथड आधी होईल वगैरे, असं नाही आहे. एकाच क्लासमधल्या दोन्ही मेथड आहेत, त्यांचे नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स वेगळे होते. त्याप्रमाणे त्याला समजलं आहे की ह्या दोन्ही वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्याने दोन्हीमधला मेसेज प्रिंट केलेला आहे. हाय आय एम वृषाली, हाय आय एम वृषाली गोखले, असं दोन्ही मेसेजेस त्याने प्रिंट केलेले आहेत. ठीक आहे. हे झालं मेथड ओव्हरलोडिंग. ॲडव्हान्टेज काय आहे पॉलिमॉर्फिझमचा, का वापरायचं पॉलिमॉर्फिझम? तर कोड रिडॅबिलिटी आणि रियुजेबिलिटी हा मुख्य फायदा आहे पॉलिमॉर्फिझमचा. म्हणजे वेगवेगळे फंक्शन्स पुन्हा पुन्हा लिहिणं. आता फॉर एक्झाम्पल एक स्क्वेअर नावाचं काम करायचं आहे आपल्याला, एखाद्या नंबरचा स्क्वेअर काढायचा आहे. तर आता कधी इंटिजरचा काढायचा असेल तर कधी फ्लोटचा काढायचा असेल स्क्वेअर. तर प्रत्येक वेळेस वेगळं फंक्शन लिहिण्यापेक्षा त्याच्या आतमध्ये जे डेटा टाईप आपण देणार आहोत तो चेंज केला की आपलं काम होतं. सो ही रियुजेबिलिटी होते. आणि रिडॅबिलिटी म्हणजे प्रोग्राम मोठा पण होत नाही, लहान कमी नंबर ऑफ लाईन्समध्ये आपला कोड संपतो. सो कोड रिडेबलसुद्धा होतो. हे सगळं पॉलिमॉर्फिझमची फायदे आहेत. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त इंट्रोडक्शन म्हणजे मूळ संकल्पना पॉलिमॉर्फिझमची समजून घेतली. सो तुम्हाला समजलं आहे का हे सगळं, हे मला नक्की कमेंट करून सांगा. अतिशय महत्त्वाच्या संकल्पना आपण सगळ्या शिकतो आहोत जावामधल्या. ह्या समजल्या तरच आपल्याला प्रोग्रॅमिंग करता येईल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याच्याबद्दल थँक्यू. आणि महत्त्वाच्या सगळ्या संकल्पना आहेत. सो आपला चॅनल तुमच्या फ्रेंड्सना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. थँक्यू.